काल न्यू गॅलेक्सी कॉन्व्हेंटच्या प्री प्रायमरीच्या छोट्या मुलांनी बुद्ध काळातील किसा गौतमीची जीवनावरील जो ऍक्ट सादर केला त्या प्रसंगाबद्दल मी आपल्याला दोन शब्द सांगू इच्छितो। बुद्धाच्या काळात एका गावात किसा गौतमी नावाची एक गरीब स्त्री राहत होती। तिची पती मरण पावला होता। तिला एक 12 वर्षाचा मुलगा होता। त्या मुलाशिवाय तिला आपले म्हणून कुणीच नव्हते। तोच तिचा भविष्याचा एकुलता एक आधार होता। एक दिवस तो गाईला गवत आणण्यासाठी शेतात गेला आणि गवत कापत असताना त्याला साप डसला आणि तो मेला। किसा गौतमीने त्याला उचलले आणि गावातील शहाण्या लोकांकडे घेऊन गेली। प्रत्येकाने तिला हेच सांगितले की तिचा मुलगा मेला आहे, पण ती ऐकून घ्यायच्या मानसिकतेत बिलकुल नव्हती, कारण तिचा 12 वर्षाचा मुलगा हा मरण पावलेला होता। पण मुलाच्या मृत्यूची कल्पनाही तिला सहन होत नव्हती, कारण पतीच्या मृत्यूनंतर तिला तिचा तो एकमेव मुलगाच आधार होता। मुलाशिवाय तिच्या जीवनाला अर्थच उरला नव्हता। म्हणून ती ना त्या प्रकारे त्या मुलाला वाचवण्यासाठी त्याला घेऊन इकडे तिकडे भटकू लागली, गयावान करू लागली। लोक तिला पागल समजू लागले। लोकांना तिचे रडणे कळत होते, पण एका मायेच्या मनातल्या वेदना हा समजत नव्हत्या। शेवटी एक जण तिला सांगतो की गावाबाहेर बुद्ध आले आहेत, तू त्याच्याकडे मुलाला घेऊन जा, ते नक्कीच तुझ्या मुलाला वाचवतील। ती मुलाला घेऊन बुद्धाकडे गेली आणि त्याला वाचवण्याची विनंती बुद्धाला करू लागली। बुद्धाने तिची अवस्था बघितली आणि तिला म्हणाले की मी तुझ्या मुलाला वाचवतो, पण तू माझे एक काम कर, तू पटकन गावात जा आणि ज्या घरात कुणीच मेला नसेल अशा घरून मुठभर मोहरी आण। ते ऐकून किसा गौतमी पडतच एका घरी जाते आणि मोहरी मागते। तेव्हा ती बाई म्हणते की आमच्या घरात अनेक लोक मेले आहेत, त्यामुळे मी तुला मोहरी देऊ शकत नाही। प्रत्येक घरी कुणाची सासू, कुणाचा सासरा किंवा त्यांचे आई वडील हे मेलेलेच असते, त्यामुळे ती ज्या घरी जाते त्या घरून तिला निराशाच प्राप्त होते। आणि जवळजवळ हेच उत्तर तिला प्रत्येक घरी मिळते। शेवटचे घर येईपर्यंत जीवनाचं सार तिच्या लक्षात आलेलं असते। ती प्रत्येक ज्या घरापासून सुरुवात करते आणि लास्ट पर्यंत ज्या घरात जाते त्या घरातून तिला प्रत्येक घरातून एकच उत्तर मिळते की माझे हे मेले आहेत किंवा ते मेले आहेत। तेव्हा तिला लक्षात येते की जिथे जीवन आहे तिथे मृत्यू अटल आहे। आणि ती चुपचाप आपल्या मुलाला उचलते आणि स्वतः अग्नी देते आणि बुद्धाला शरण जाते। बुद्धाला शरण जाते म्हणजेच काय, ती सत्य स्वीकारते, कारण हा बुद्ध फक्त व्यक्ती नसून तो सत्य आहे। बुद्धाने सत्याचा मार्ग आपल्याला दाखवला आहे। ती बुद्धाला शरण जाते म्हणजे सत्याला स्वीकारते। आजपर्यंत आपल्या घरातले अनेक लोक मेले, शेजारचे अनेक लोक मेले, गावातले अनेक लोक मेले। आपण अनेकांना शमशानात नेऊन पेटवून देतो, पण क्षणभर त्यांच्या चितापुढे उभे राहून जे सत्य आहे त्याच्यावर विचार करत नाही, म्हणून आपल्यात बदल दिसत नाही। सत्य स्वीकारणे म्हणजेच आपल्यात बदल घडवून आणणे, याला सत्य असे म्हणतात। मुर्दा पेटवून घरी आल्यावर आपण पुन्हा तेच जीवन जगतो, आपल्याला नवी दृष्टी लाभत नाही। किसा गौतमीला ती दृष्टी लाभली। विशेष म्हणजे काल आपल्या समोर किसा गौतमीचे पात्र करणाऱ्या मुलीचे नाव सुद्धा दृष्टी आहे, दृष्टी पिदुरकर। तिच्यासाठी एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या। आणि किसा गौतमीला लाभलेली दृष्टी आपल्या सर्वांना लाभो आणि आपल्या सर्वांचे जीवन शांततेत लाभो, इतकी अपेक्षा बाळगून आपले 2 शब्द पूर्ण करते। जय भीम, नमो बुद्धाय।